गोलकोंडा के लिए इधर 25 रुपये तिकीट आहे आणि जर आपण स्कॅनिंग केलं तर स्कॅनिंगमध्ये इथं 20 रुपये तिकीट आहे. स्कॅन केलं की 5 रुपये आपल्याला कमी पडतात. तर आपण स्कॅन करून तिकीट केलेलं आहे, पाहिलं चाललं पुढं. येस, हे आपण पाहिलं तर इथं गोलकोंडाचा हे मेन एंट्रन्स आहे. आणि इथं जर समोर पाहिलं आपण तर इथं हा जो मोर दिसतोय पर्शियन आर्ट्स म्हणतात. आणि ह्याच्यामध्ये हे जे डॉट दिसतात व्हाईट 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 व्हाईट, त्याच्यामध्ये ब्ल्यू कलरचे डायमंड आहेत. मोराच्या डोळ्यामध्ये पण आहे. तर ते रात्रीच्या वेळेस थोडे चमकत असतात, त्यामुळं हे रात्रीचं अजून खूप सुंदर दिसतं. किल्ल्याच्या आतमध्ये आपण एंट्रन्स केल्यावरती हे आपल्याला दिसतं. इथलं क्लॅपिंग पॉईंट आहे, याचं नाव आहे. आता याचं क्लॅपिंग पॉईंटचं नाव काय आहे, तुम्हाला आवाज नाही. हा आवाज जो आहे इथं क्लॅप केल्यावरती सगळ्यात वरती भाग्यमती पॅलेस आहे, सगळ्यात टॉपचा एरिया आहे. तर त्या टॉपच्या एरियापर्यंत आवाज जातो. तर इथून कुणाला सिग्नल द्यायचं असेल तर टाळी वाजवली की हा आवाज घुमतो आणि तिथं जातो. आणि समोर जर आपण पाहिलं तर समोरच्या साईडला भाग्यस्नान करतात. आणि ते स्नान करून झाल्यावरती, म्हणजे स्नान कधी करतात ते, एखाद्या वेळेस एखादा राजेशाही घराण्यातला एखादा राजा किंवा राणी मृत पावल्यानंतर इथून आतमध्ये जातात. या साईडला आतमध्ये आपण पाहिलं तर इथं आतमध्ये जागा आहे खाली बात करण्यासाठी, आंघोळ करण्यासाठी. तिथं जातात. तिथून 1 किलोमीटर खालून रोड आहे, आतल्या साईडने 1 किलोमीटर खाल्लं रोड आहे, कुतुबशाही म्हणून आहे. तर तिथपर्यंत हे घेऊन जायचे आणि तिकडे त्याचा अंतिम संस्कार केला जायचा. तर हे राजेशाही मार्ग आपण ह्याला म्हणू शकतो, मृत पावल्यानंतरचा. असायचं एंट्रन्सलाच छान असं आहे. हा गोलकोंडाचा 1 नंबर व्ह्यू आहे. इथून सकाळी सकाळी आल्यामुळे अजिबात पब्लिक नाही आहे. सुंदर. ही बाजारपेठ सारखं आहे, इथं बसायचे आणि इथून बाजारपेठ खरेदी करायला, विक्री करायला किंवा व्यवहार करायला या ठिकाणी यायचे. इथं बसून बाजारपेठेचं काम चालायचे इथे. आणि असे पलीकडे जायला यायला असे रोड केलेले आहेत. याचं वजन एकाला उचलायला आम्हाला 50 किलोचं गोणी उचलते, सुजितला उचलते, मला उचलते. पण एकटा उचलू शकत नाही. तर ह्याचं वजन कमीत कमी 70 ते 100 किलो असावं. आम्ही दोघं मिळून प्रयत्न करतो उचलण्याचा. हे कमीत कमी 100 किलो आहे, 90 ते 100 किलो कमीत कमी असणार याचं वजन. आणि त्या काळात शिक्षा म्हणून गळ्यात घातलं जायचं. तर आपण विचार करू शकतो की गळ्यात घालून फिरवल्यावरती एखाद्या माणसाची परिस्थिती काय होत असेल याच्यामध्ये. ही शिक्षा क्रिटिकल होती. अजूनसुद्धा हे लोकांसाठी ठेवलेलं आहे. आणि आपल्याकडे पण असं काय केलं ना, दुष्कर्मी लोक, त्यांच्या गळ्यात हे घालून त्यांना फिरवलं पाहिजे. किल्ल्याच्या मध्यभागी आलो आपण की हे जे दिसते पोस्चर आपल्याला, हे 2 मजली ते 2.5 मजली आहे. हे या भिंती आहेत, इकडे एक आहे आणि इकडे एक आहे. ॲक्च्युली हे डेव्हलपिंग असणार त्या काळात, कारण की वरच्या साईडला आपण पाहिलं तर इथं लाकडाचं अजून अवशेष आहेत. तर विशेष म्हणजे इथं जर पाहिलं आपण तर याच्यामध्ये हे राणी महल किंवा शीश महल असं याचं नाव आहे. कारण की हे जर पाहिलं आपण या साईडला तर हे जे आहे तर ते अलंकार टाईप, म्हणजे स्त्रियांच्या गळ्यामध्ये जे घालतो किंवा त्यांच्या मेकअप रूममध्ये जसं असतं तर तशा टाईपमध्ये आहे. आणि हे अजूनसुद्धा चांगलं डेव्हलप आहे. आणि आपल्याला हा किल्ला करत करत वरती पण जायचं. स्टार्ट टू एंड जर पाहिलं आपण तर 2.5-3 किलोमीटर होतं असं म्हणतात. तर ते आपण आज पाहूयात किती होतं. पुढे आल्यावरती आपण पाहतो इथं तारामती मशीद आहे. ही तारामती मशीद आहे. त्याच्या पुढचं आहे गार्डन खालीपर्यंत आहे. आणि या साईडने आपल्याला पुढे जाऊन राईटने वरती जायचं. हे जर पाहिलं आपण तर हे नाचो महल आहे.
तर हा फाउंटन आहे, हा जुन्या काळातलं जवळजवळ 300-400 वर्षापूर्वीचं फाउंटन आहे. त्यावेळेस नॅचरल सोर्सप्रमाणे इथून खालनं पाणी यायचं आणि हे इम्पोर्टेडच असणार. त्यावेळेस आपल्याकडं असलं काही बनत नव्हतं, ते इम्पोर्टेड असणार आहे. नाचोमध्ये नाचण्याचं ठिकाण म्हणा किंवा मनोरंजनाचं ठिकाण आहे. आताशी किल्ल्याच्या आम्ही सेंटर भागी आलेलो आहे, तेवढंच पलीकडं त्याच्या जास्त कदाचित वरती जायचं आहे आम्हाला. इथं पण मोठी भिंत होती, तिथून ही भिंत पाहिली आपण जवळजवळ तर 50 फूट उंच भिंत आहे. तर म्हणजे राजा जिथं राहत होता तिथलं सेफ्टी पॉईंट जर पाहिलं आपण तर सेफ्टी पॉईंट खूप वरती. ये हा वाला वीक पॉईंट होता. त्या काळामध्ये एक सैन्य फुटरी झाला होता हे दरबार हॉल. तर इथं आक्रमण करताना औरंगजेबाला त्या साईडने फुटरी झाल्यामुळे तिकडून तो आतमध्ये आला होता भिंत तोडून आणि इथून एंट्रन्स करून किल्ल्यावरती कब्जा केला होता. हे जे आपण पाहतोय वरती तर हे पाईपलाईनची जागा आहे. हे पाईप दिसत असं आपल्याला. ते 300-400 वर्षापूर्वी आता खालनं पाणी वरती नेलं तर का वरतून खाली आणलं होतं. काही जणांचं म्हणणं आहे की वरतून पाणी खाली न नेता खालनं वरती नेलं आणि गरम पाणी जात होतं त्याच्यातून राजाला आंघोळ करण्यासाठी. आता ते कसं प्रेशराईज केलं तर देणोच. एरिया चांगला कवर आहे. इथं पाहिलं आपण तर CCTV कॅमेरा वगैरे पण आहेत. खूप सुंदर आहे. मध्यभागी आपण जर पाहिलं इथं तर इथं आपल्याला ह्या तोफा दिसतात. 4 तोफा आहेत त्या गाडीत ठेवलेल्या आणि इथून आता आपल्याला वरती जायचं. इथून आपल्याला त्या टोका पण जायचं. किल्ल्याच्या जवळजवळ आपण 70-80% वरती आल्यावरती आपल्याला लांबपर्यंत हे जुनं हैदराबाद दिसतं. पलीकडे साईडला ज्या बिल्डिंगी दिसतात तर ते नवीन हैदराबादमध्ये कन्सिडर केलं जातं. तर किल्ल्याचा आतला भाग बराच मोठा आहे. लांबपर्यंत बघा तिथपर्यंत तुम्हाला हिरवळ दिसते. किल्ल्याच्या आपण टॉप ठिकाणी आलेलो आहे. तर इथं जर पहिलं आपण बारादरी असं लिहिलेलं आहे. बारादरीला दरबार हॉल असंही नाव दिलेलं आहे मी. तर इथं हे दिसतं आपल्याला. याच्या आतमध्ये आपण आता जाणार आहोत. त्याच्यानंतर त्याच्या वरच्या साईडला एक आहे तर तिथं पण आपण जाणार आहोत. आणि इथं एक टपरी आहे पण त्यातून ओपन नाही. 9-9:30 नंतर ओपन होते. इथं बसण्यासाठी लोकांसाठी स्नॅक्ससाठी पण सोय आहे. पाण्याची पण इथं सोय आहे पिण्याच्या पाण्यासाठी. 2 ते 3 मंजिल वरती चालतो आपण याच्यामध्ये. किल्ल्याच्या हैदराबादचं पण कदाचित उंच ठिकाणी असावं. आणि ही वरची मंजिल इथून आपल्याला पूर्ण कॅम्पस दिसतो. आणि हे जे आपण पाहिले इथं मिलिटरी एरिया आहे. किल्ल्याच्या बरोबर आपण वरच्या भागाला आलेलो आहे. आणि वरच्या भागाला वरती मला हे 300 मीटर उंच आहे. इथून आजूबाजूला पाहिलं तर सगळ्यात उंच ठिकाण वाटते. आता पाण्याच्या दृष्टीने बिर्ला मंदिर पण कदाचित याच लेवलला असावं हाईटला. सी लेवलपेक्षा 300. हे समोर जर पाहिलं मध्ये राजाचं बसण्याचं ठिकाण आहे. राजा तिथं बसायचे. कुणाला काय सजा द्यायची असेल किंवा त्या काळात अशी परिस्थिती होती की जर एखाद्याला राजाने शिक्षा दिली, मृत्यूदंड दिला आणि तो त्याला मान्य केला तर त्यांनी चुकून वगैरे तलवार राजाकडे फेकून मारली किंवा चाकू गपचूप राजाकडे फेकून मारला तर गुन्हेगार जी हवा आहे किंवा त्याचं जे स्ट्रक्चर बनवलेलं आहे या बिल्डिंगचं ते अशा पद्धतीने बनवलेलं की राजाच्या समोर चाकू मारला तर राजाला लागतं तो डायव्हर्ट व्हायचा. मारायचं व्हायचं राजाच्या अंगावरती न जाता राईटला किंवा लेफ्टला वळतो सरळ जात नाही. हा पूर्णपणे कॅन्टोन्मेंट एरिया आहे. हा पूर्णपणे मिलिटरी ट्रेनिंगसाठी मारले की म्हणजे किल्ला हा सेंटरला पाहू शकतो आपण. आणि या साईडला जुना हैदराबाद आणि पलीकडे साईडला नवीन हैदराबाद चालू आहे. न्यू हायटेक सिटी जे म्हणतो आपण ती त्या साईडला आहे. इकडून आपण सरळ पुढं आलो की या साईडला आपल्याला बिल्डिंग दिसतात. हे न्यू हैदराबादमध्ये येतं सगळं. गोलकिंडा किल्ल्याच्या आपण मध्यभागी किंवा सगळ्यात वरच्या टॉपच्या 1-2 नंबर स्टेपला आहे आपण. हे मंदिर आहे, मातेचं मंदिर आहे. ह्या
ह्या मंदिराचा इतिहास असा की जवळजवळ 1200 शतकातलं मंदिर आहे. खूप जुनं मंदिर आहे. हे डेव्हलप केल्यानंतर किल्ला झाला 1590च्या आसपास. तर या मंदिरापासून या किल्ल्याचा किंवा या टेकडीचा उद्धार झाला होता. नंतर हा किल्ला डेव्हलप करण्यात आला. तर सगळ्यात सुरुवातीला आपण पाहिलं तर इथं हे मंदिर होतं. मंदिरानंतर डेव्हलप करण्यात आलं. हे मंदिर तरी पण ठेवलं होतं. मुसलमान शासक असताना सुद्धा हिंदू टेम्पल इथं ठेवलं होतं. का तर त्याच्या सैन्यामध्ये जे महत्त्वाच्या ठिकाणी होते ते ब्राह्मण समाजाचे लोक होते, त्यामुळे त्यांच्यासाठी हे मंदिर ठेवलेलं होतं सुरुवातीपासूनचं. नंतर मुसलमानांनी इथं कब्जा केल्यानंतर सुद्धा हे मंदिर तसंच ठेवलं होतं. याच्यातनं आपल्याला इतर धर्मांचा आदर किंवा दोन धर्म मिळून एकत्र पहिले कसे राहत असावेत याचा आपल्याला एक थोडासा अंदाज लागतो. हे आपण पाहिलं तर जुन्या काळाच्या तोफा आहेत. याचं वजन नाही म्हटलं तर 2 ते 3 टनापर्यंत या तोफेचं वजन असं नाही. याचा मारा जर पाहिला आपण तर 3 ते 4 किलोमीटरपर्यंत त्याचा इथून मारा होत असावा. म्हणजे किल्ला सुरक्षित ठेवण्यासाठी या अशा पद्धतीच्या तोफा आपल्याला इथं दिसतात. या तोफा पण अजूनसुद्धा चांगल्या कंडिशनमध्ये आहेत. तर याच्यामध्ये इथं जर सिम्बॉल पाहिला आपण हे तर हे अरेबियन किंवा उर्दू भाषेमध्ये हे लिहिलेलं आपल्याला इथं जाणवतं त्यावेळेस. आणि इथून वात बाहेर काढायचे आणि इथून हातोडीचा ठोका मारल्यानंतर वात लावल्यावरती गोळा पुढे जायचा. हे ते मंदिर आहे. आपण इथं पाहिलं तर रामदास प्रिझन. हे रामदास प्रिझन म्हणजे रामदास त्यावेळेस कानेशाह म्हणून राजा होते. त्या राजाने त्यांना इथं कैद केलं होतं. आता कैद करण्यामागचं कारण काय तर आपण जे वरती मंदिर पाहिलं मातेचं, ते मातेचं मंदिर बांधताना किंवा रामाचं तिथं स्वरूप काढताना तर मंदिर बांधल्यानंतर त्याच्यासाठी त्यांनी स्वतःकडचा निधी खर्च केला. पण त्याचबरोबर राजाचं ते जे व्यवहार पाहत होते, व्यवहार पाहिलं पण ते रामदासच होते. तर त्यांनी राजाचा व्यवहार पाहता पाहता मंदिराला लागणारे पैसे पण राजाच्या तिजोरीतनं काढून घेतलं आणि ते राजाला सांगितलं नव्हतं अगोदर. मग काढल्यानंतर मग राजाला ही गोष्ट कळली की ह्यांनी मंदिर बांधण्यासाठी राजाच्या तिजोरीतनं पैसे काढलेत. मग राजाने त्याला विचारलं, बाबा तू पैसे वापरले, हे पैसे कुठनं मिळणार, परत कसे काय मिळणार, तू तर करू शकत नाही, तुझ्याकडचे पैसे ऑलरेडी संपलेले आहेत. मग तो म्हटला की नाही, रामच देऊन जाणार म्हणून. मग त्यांनी असं बोलल्यामुळं राजा हा मुसलमान किंवा मुस्लिम धर्मीय असल्यामुळं त्यांनी काय केलं, त्यांना हितं बंद केलं. त्यांना इथून वरतून जेवण फक्त सोडत होते, इथून थोडंसं लाईट होती, बाकी काही नव्हतं. पण त्यांनी काय केलं, इथं राहिल्यानंतर वरच्या साईडला बघितलं आपण तर हे हाताने कोरून त्यांनी मूर्त्या किंवा देवाचं बनवलं होतं त्यावेळेस. जवळजवळ 1600 1650 म्हणजे 300 350 400 वर्ष झाले या गोष्टीला हे बनवलं होतं. त्याचबरोबर त्यांना पैसे द्यायचे होते. तर असं म्हटलं जातं की ही जे माहिती त्याची ती सगळीकडे पसरली आणि त्याचेच 2 भाचे होते. तर ते भाचे एका राजाकडेच कामाला होते दुसऱ्या. तर ते राम आणि लक्ष्मणाचे कपडे घालून इथपर्यंत आले आणि जेवढं त्याचं पैसे द्यायचे होते ते पैसे राजाला दिले आणि ते तिथून निघून गेले. मग रामदास स्वामींना किंवा रामदासांना इथून बाहेर सोडण्यात आलं आणि इथून मग त्यांचा पुढचा प्रवास परत चालू झाला. पण जोपर्यंत येत होते तोपर्यंत त्यांनी हिंदू धर्माप्रमाणे देवाची तर पूजा केली. तर हनुमानाचं आपल्याला दिसतं, रामाची काही औषध दिसतात आपल्याला, जय श्रीराम लिहिलेल्यावरती. तर हे बंदीखाना पण म्हणतात याला, जेल अजून पण हे मेंटेन आहे. What's up guys, it's Punekar Nikhil Pawar here. Today we are exploring the massive Golconda Fort. Just look at these ancient stone walls stretching forever. You definitely have to add this to your bucket list.